हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2. प्रकरण चालू आहे आपलं तिसरे वर्तुळ. त्यामध्ये आज आपण घेणार आहोत अंतर्लिखित कोन, अंतरखंडित कंस, त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचं अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील, नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे याच प्रकरणाच्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही मागील व्हिडिओसुद्धा पाहू शकतात. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा आपला व्हिडिओ. प्रकरण तिसरे वर्तुळ. मित्रांनो, आज आपण घेत आहोत अंतर्लिखित कोन, अंतरखंडित कंस. नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत. सोबत दिलेल्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा. मित्रांनो, इथे एक वर्तुळ दाखवलं आहे ज्याचा केंद्र सी आहे आणि कोन PDQ जो तो काढलेला आहे. या कोन PDQ ने त्याच्या बाजूंनी वर्तुळाला A व B बिंदूमध्ये आपल्याला छेदलेलं आहे. तेच इथे लिहिले बघा. केंद्र C असलेल्या वर्तुळात कोन PDFचा शिरोबिंदू D हा वर्तुळावर आहे. हा PDFQ याचा शिरोबिंदू जो आहे, कोन PDQचा शिरोबिंदू D हा बघा बरोबर वर्तुळावर आहे. ओके. कोणाच्या भुजा DP ही एक भुजा, त्याची भुजा म्हणजे बाजूच DP आणि DQ वर्तुळाला A आणि B मध्ये छेदतात. मग अशा कोणाला वर्तुळात किंवा कंसात अंतर्लिखित केलेला कोन असे आपण म्हणतो. म्हणजेच थोडक्यात मित्रांनो, वाचताना हा कसा वाचता येईल? कोन ADB, कोन ADB हा कंस सुद्धा तोच आहे बघा. कंस ADB मध्ये अंतर्लिखित आहे. बघा मित्रांनो, अंतर्लिखित कोन, कोन ADB हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित आहे, हे लक्षात ठेवा. अंतर्लिखित कोन पुन्हा एकदा, कोन ADB हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित आहे. अंतर्लिखित म्हणजे या बाजूने, हे लक्षात ठेवा. या कोणाचे हे अंत्यबिंदू आहेत आणि ज्या बाजूला शिरोबिंदू आहे तोच त्याचा कंस असणार आहे. त्याला आपण म्हणणार अंतर्लिखित कोन. म्हणजेच कोन ADB हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, आता आपण बघूया अंतरखंडित. आता बघूया अंतरखंडित कंस म्हणजे काय. मित्रांनो, आता तुम्ही अंतर्लिखित कोन शिकलात, तुम्ही त्याची व्याख्या बघितली, तो कोन नेमका कोणता असतो ते लक्षात आलं असेल. आता इथे बघा अंतरखंडित कंस बघतोय आपण. इथे कोन XYZ जो आहे याच्या बऱ्याच आकृत्या मी आधी काढल्यात. आधी आपण पहिल्या 3 आकृतींचे निरीक्षण करूया. कोन XYZ च्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन XYZ ने अंतरखंडित केलेला कंस असे म्हणतात. पहिल्या आकृतीत बघा, कोन XYZ, कोन XYZ म्हणजे हा कोन, याने याचा अंतर्भाग म्हणजे हा बघा, हा याचा अंतर्भाग. ओके. तर याला अंतरखंडित केलेला कंस असे म्हणतात. कोन XYZ च्या, हा कोन XYZ त्याच्या अंतर्भागात येणारा जो कंस आहे, म्हणजे थोडक्यात XZ नाही का, याला आपण म्हणतो अंतरखंडित केलेला कंस. कोन XYZ ने अंतरखंडित केलेला कंस आहे XZ. या पद्धतीने या आकृतीत जर बघितलं, इथे बघा याच्या दोन्ही भुजा ज्या आहेत या वर्तुळावर आहेत. इथे सुद्धा दोन्ही भुजा वर्तुळात एक ही स्पर्श करते, थोडक्यात स्पर्शिका आहे. तरी सुद्धा कोन XYZ ने अंतरखंडित केलेला कंस त्याच्या अंतर्भागातील असेल. म्हणजे हा कंस जो आहे हा त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढच्या आकृतीत बघूया. कोन XYZ हा वर्तुळावर जरी नसेल तरी त्याने अंतरखंडित केलेला कंस जो आहे तो आहे XZ. ओके. म्हणजे या तिन्ही आकृत्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं, कोन XYZ ने एक कंस जो आहे तो अंतरखंडित केलेला आहे. म्हणजे कंस XZ इकडे अंतरखंडित केला आहे, इकडे हा कंस अंतरखंडित केला आहे आणि इकडे हा कंस अंतरखंडित केला आहे. या 3 आकृत्यांमध्ये कोन XYZ ने अंतरखंडित केलेला कंस एक आहे. तो वेगवेगळा असेल, त्याचे मेजरमेंट वेगळं असेल, परंतु तो एक आहे असं लक्षात येतं. तुम्हाला मित्रांनो, अंतरखंडित केलेला कंस म्हणजे काय असेल? अंतरखंडित केलेला कंस म्हणजे कोन XYZ च्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला
त्याने अंतरखंडित केले आहे असे म्हणतात. ओके, अंतरखंडित कंस तुमच्या लक्षात आला असेल. पुढच्या 3 आकृत्या आपण बघूया आपण. आता इथे बघा कोन एक्स वाय झेडचे निरीक्षण करा. कोन एक्स वाय झेड, आता त्याच्या अंतर्भागात जर बघितलं तर हा एक कंस आला आहे आणि हा एक कंस आलेला आहे, बरोबर की नाही. त्याचा अंतर्भाग म्हणजे हा, या अंतर्भागात हा एक कंस आला आहे, हा एक कंस आला आहे, म्हणजेच कोन एक्स वाय झेडने 2 कंस अंतरखंडित केलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हा एक कंस आणि हा एक कंस, याला वेगळं नाव दिलं समजा पी क्यू, तर कंस पी क्यूला अंतरखंडित केला आहे आणि कंस एक्स वाय झेडलाही अंतरखंडित केले आहे. तशीच दुसरी आकृती बघूया. इथे पण बघा, एक जी आहे ती थोडक्यात स्पर्शिका दिसते, दुसरी जी आहे ती छेदिका दिसते. याने सुद्धा याचा अंतर्भाग जर बघितला तर कोन कंस हा याला नाव दिलं समजा मी पी, तर पी झेड आणि इकडचा एक्स झेड, म्हणजे इथे सुद्धा 2 कंस अंतरखंडित केलेले आहेत. कोन एक्स वाय झेडने इथेही 2 कंस अंतरखंडित केले. पुढचा बघूया. इथे दोन्ही स्पर्शिका आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे हा एक कंस एक्स झेड आणि दुसरा कंस एक्स, हा इकडचा झेड, म्हणजे याला मी नाव दिलं ए, एक्स ए झेड, असे 2 कंस अंतरखंडित केलेत. म्हणजे ज्या खाली दिलेल्या 3 आकृत्या आहेत यामध्ये कोन एक्स वाय झेडने 2 कंस, इथे सुद्धा एक्स वाय झेडने 2 कंस आणि इथे सुद्धा एक्स वाय झेडने 2 कंस अंतरखंडित केलेले आहेत असे आपण म्हणतो. अंतरखंडित केलेले कंस आहेत असे आपण म्हणतो. मित्रांनो, अंतरखंडित कंस तुमच्या लक्षात आला असेल, कोणताही कोन असेल आणि वर्तुळाच्या अंतर्भागात जर कंस आलेला असेल तर तो कंस त्याने अंतरखंडित केला असे आपण म्हणतो. वरील आकृत्यांमध्ये पुन्हा सांगतो, इथे फक्त एकच कंस आला आहे कारण की हा कोन झाला, या कोनाच्या अंतर्भागात हा कंस येतो, म्हणून एक्स वाय झेडने कंस एक्स झेड, इथे सुद्धा कंस एक्स झेड आणि इथे सुद्धा कंस एक्स झेड अंतरखंडित केला आहे असं आपण म्हणतो. या आकृत्यांमध्ये मात्र 2 ठिकाणी अंतर्भागात 2 कंस येत आहेत, म्हणजे 2 कंस अंतरखंडित केले असे आपण म्हणतो. ओके, तिसरी शेवटची आकृती बघूया मित्रांनो. आता इथे कोन एक्स वाय झेडने किती कंस अंतरखंडित केले, तर इथे आपल्याला असं दिसून येतं, कोणाची एकच भुजा जी आहे वाय एक्स, ही जी भुजा आहे वर्तुळाला स्पर्श करते, मात्र ही भुजा वर्तुळाला स्पर्श करत नाही, म्हणून इथे आपण म्हणू शकत नाही की कोन एक्स वाय झेडने एखादा कंस अंतरखंडित केला आहे. इथे कोणत्याही प्रकारचा कंस अंतरखंडित केलेला नाही. यावरून आपल्याला काय कळतं मित्रांनो, ज्या दोन्ही भुजा आहेत, या दोन्ही भुजा ज्या आहेत या वर्तुळाला स्पर्श किंवा छेदायला हव्यात. इथे छेदतायत बघा, ही एक भुजा, ही एक भुजा, इकडे सुद्धा ही स्पर्श करते आहे आणि इकडेही छेदते आहे, म्हणजे हा कंस अंतरखंडित कंस म्हणतो. इथे सुद्धा जरी हा वर्तुळावर नसेल, वर्तुळाच्या अंतर्भागात असेल, तरी त्याच्या दोन्ही भुजा ज्या आहेत या मात्र वर्तुळाला छेदतायत, म्हणून हा कंस त्याने अंतरखंडित केला आहे. इथे मात्र 2 कंस दिसत आहेत बघा, हा एक कंस आणि हा एक दुसरा कंस त्याच्या अंतर्भागात येतोय आणि दोन्ही भुजा वर्तुळावर आहेत, म्हणून इथे सुद्धा अंतरखंडित कंस आहेत. याचप्रमाणे इथे सांगते, मात्र इथे एक भुजा वर्तुळाच्या बाहेरून गेली, ना स्पर्श करते ना छेदते, त्यामुळे आपल्याला इथे म्हणता येणार नाही कोन एक्स वाय झेडने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे. मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल. बघूया आपण पुढचा भाग. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मित्रांनो, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय काय बघा. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. एक आकृती मी काढली आहे ज्यामध्ये कोन बी ए सी हा अंतर्लिखित कोन आहे कंस बी ए सी मध्ये, आणि त्याने कंस अंतरखंडित केला आहे. आत्ताच आपण शिकलो बी सी, समजा मी याला डी नाव देतो. ओके, कंस बी डी सी त्याने अंतरखंडित केलेला आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे, अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच कोन बी ए सी चे माप त्याने अंतरखंडित केलेला कंस बी डी सी त्याच्या निम्मे, म्हणजेच 1/2 माप कंस बी डी सी, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. लिहूया पक्ष केंद्र ओ असलेल्या वर्तुळात कोन बी ए सी हा कंस बी ए सी मध्ये अंतर्लिखित केला आहे. बघा मित्रांनो, कोन बी ए सी हा कंस बी ए सी मध्ये अंतर्लिखित केला आहे. आताच आपण व्याख्या शिकलो, त्यावरून आपल्याला हे कळालं असेल. या कोनामुळे कंस बी डी सी जो अंतरखंडित झाला आहे, आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप म्हणजे कोन बी ए सी चे माप अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे असते. म्हणजे 1/2 कंस बी डी सी, तेच आपलं साध्य आहे. कोन बी ए सी बरोबर 1/2 मेजर कंस बी डी सी.
मित्रांनो आपण आता सिद्धतेला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला रचना करावी लागणार आहे. ती रचना मी आधी करतो. रचना काय करायची आहे तर आपल्याला ए बिंदूपासून ओ मधून जाणारी एक रेषा किंवा किरण काढायचा आहे जो वर्तुळाला पुन्हा ई बिंदूमध्ये छेदेल. बघूया मित्रांनो रचना मी केली आहे ते लिहूया. किरण एओ काढला, किरण हा बघा हा एओ काढला, किरण एओ काढला, तो वर्तुळाला ई बिंदूमध्ये छेदत आहे ते लिहूया. वर्तुळाला तो बिंदू ई मध्ये छेदतो. ओके, ई मध्ये छेदतो. जी रचना केली तीच लिहिली, छेदतो. आता मला पुन्हा हा ओ आणि सी जोडायचा आहे म्हणजे लिहूया ओ सी जोडा. ओके मित्रांनो ओ सी मी जोडतो आहे, ओ सी जोडतो आहे. ओके, ओ सी म्हणजे बिंदू ओ आणि हा सी. मित्रांनो ओ सी मी जोडला आहे. ओ सी जोडल्यामुळे झालं काय, त्रिकोण ओ ए सी तयार झालेला आहे आणि आपल्याला दिसून येतं आहे एओ बरोबर बाजू ओ सी आहे कारण की ही एकाच वर्तुळातल्या या त्रिज्या आहेत. बघा सिद्धता सुरुवात करतो आपण. त्रिकोण एओ सी मध्ये, त्रिकोण एओ सी मध्ये, त्रिकोण एओ सी लक्षात घ्या कुठे आकृती दाखवतोय तुम्हाला काय असेल. एओ सी म्हणजे हा त्रिकोण, यामध्ये ही बाजू आणि ही बाजू सारखी येणार आहे कारण की त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग लिहितो मी बाजू ओ ए एकरूप बाजू ओ सी. बाजू ओ ए एकरूप बाजू ओ सी. याचं कारणही तुम्ही तिथे लिहिणं गरजेचं आहे ते लिहूया. एकाच वर्तुळाच्या या त्रिज्या आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओके मित्रांनो म्हणजे त्या थोडक्यात एकरूप बाजू आहेत आणि आपल्याला माहीत आहे एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप येणार. ते लिहून टाका. कोण ओ ए सी, ओ ए सी एकरूप कोण ओ सी ए. समद्विभुज त्रिकोणाचं हे प्रमेय होतं, तुम्ही शिकला आहात. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, त्रिकोणाचे प्रमेय. एकरूप बाजू समोरील कोण जे आहेत ते एकरूप असतात. मग हा कोण आणि हा कोण एकरूप आलेला आहे ते आपण मानून घेऊया. समजा तो कोण ओ ए सी बरोबर कोण ओ सी ए, याला पण काहीतरी मानलं. समजा मी एक्स मानलं, एक्स मानू. ओके लिहून टाकतो मित्रांनो तिथे. हा समजा एक्स आहे हा कोण आणि हा सुद्धा एक्स आहे, आपण हे मानलं. मित्रांनो कोण ई ओ सी जर आपण लक्षात घेतला, ई ओ सी हा काय येणार, कोण ई ओ सी हा कोण, तर तुमच्या असं लक्षात येईल कोण ओ ए सीचा ही आपण रेषा वाढवली एक बाजू म्हणजे हा बाह्य कोण झाला. बघा नीट लक्षात घ्या, ओ ए सी या त्रिकोणाचा हा बाह्य कोण झाला. आणि बाह्य कोण आपल्याला काय सांगतो, त्रिकोणाचा बाह्य कोण त्याच्या दुरुस्त आंतरकोनांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण म्हणजे एक्स अधिक एक्स यांचा बेरजे एवढा असतो. म्हणजे एक्स अधिक एक्स 2x हा येईल 2x ते आपल्याला लिहावं लागेल. मित्रांनो लक्षात घ्या कोण ई ओ सी हा त्रिकोण ओ ए सीचा बाह्य कोण आहे. लिहितो आहे कोण ई ओ सी हा त्रिकोण ए ओ सीचा बाह्य कोण आहे, बाह्य कोण आहे. ओके, त्रिकोणाचा बाह्य कोणाचं माप त्याच्या दुरुस्त आंतरकोनांच्या बेरजे एवढे असते. त्यामुळे ते लिहूया कोण ई ओ सी बरोबर कोण ओ ए सी अधिक कोण ओ सी ए. इथे लिहिणार आपण त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय. ओके मित्रांनो लक्षात आलं असेल. कोण ई ओ सी पुन्हा एकदा इकडे सांगतो, जरा दाखवतो बघा. एखादा त्रिकोण या पद्धतीने असेल आणि हा त्याचा बाह्य कोण असेल तर याचं माप त्याच्या दुरुस्त आंतरकोनांच्या बेरजे एवढं असतं. हा जो कोण आहे ई ओ सी, मी जरा लागले तर दुसऱ्या पेनाने दाखवतो बघा. हा जो कोण आहे याचं माप त्याचे दुरुस्त आंतरकोन ओ ए सीचा हा बाह्य कोण आहे, हा बाह्य कोण याच्या बेरजे एवढे असते. म्हणजे एक्स अधिक एक्स 2x लिहूया. ओ ए सीची किंमत आपण मांडली होती एक्स, ओ सी एची पण सुद्धा होती एक्स म्हणजे एक्स अधिक एक्स म्हणजेच आपल्याला मिळाले आहे 2x. ओके कोण ई ओ सी मिळाला आहे आपल्याला 2x.
परंतु मित्रांनो कोन EOC जो आहे हा 2x मिळाला आणि हा जो आहे हा केंद्रीय कोन आहे बघा. EOC केंद्रीय कोनाची व्याख्या आपण शिकलोय. EOC हा केंद्रीय कोन आहे, परंतु कोन EOC हा केंद्रीय कोन आहे. ओके, केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाची व्याख्या तुम्ही आठवा. केंद्रीय कोनाचं माप जे आहे हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढे असते. म्हणजे EOCचं माप त्यांचा जो हा कोन आहे एवढंच याचं माप असेल. त्यामुळे ती लिहूया आपण. कोन EOC बरोबर मेजर कंस त्याने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे EC, ते लिहिता येईल आपल्याला. कंस EC केंद्रीय कोनाचं माप किंवा कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून, कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून किंवा केंद्रीय कोन लिहिलं तरी चालेल व्याख्येनुसार. ओके मित्रांनो, कोन EOCचं माप आलं आहे मेजर कंस EC आणि मेजर कंस EOC 2x आहे. म्हणजे मेजर कंस EC जो आला आहे किंवा माप कंस EC जो आला आहे तो आला आहे 2x असं आपल्याला म्हणता येईल. याला नाव देऊन देऊया आपण 2 मानूया, याला आपण 1 मानूया. x मानलं झालं 1 आणि हा आला आहे 2. कंस ECचं माप आलं आहे 2x. लक्षात घ्या, कंस ECचं जे माप आहे या कोना एवढंच असतं, म्हणजे हे सुद्धा आलं आहे 2x. आता मित्रांनो मी बघा काय लिहितो आहे. कोन OAC. ओके, कोन OAC म्हणजे हा कोन आणि कोन EAC म्हणजे सुद्धा तोच कोन आहे, फक्त काय नाव भिन्न आहे. OAC म्हटला काय आणि EAC म्हटला काय, कोन एक्सच असणार आहे, फक्त ती नावं भिन्न आहेत. त्यामुळे ते आपण एकरूप लिहू शकतो. बघा मी काय लिहितोय. कोन OAC बरोबर कोन EAC हे बरोबर आहेत. कारण काय, कोन तोच आहे, फक्त नावं जे आहेत, अंत्यबिंदू जे आहेत ते वेगळे आहेत. इथे लिहितो मी तेच कोन परंतु अंत्यबिंदू वेगळे, अंत्यबिंदू भिन्न असं म्हणूया. अंत्यबिंदू भिन्न. मित्रांनो पुन्हा दाखवते बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. कोन OAC बरोबर कोन EAC. OAC बघा, OAC म्हणजे x आणि EAC म्हणजे सुद्धा x, म्हणजेच तो कोन एकच आहे हा कोन, फक्त नावं अंत्यबिंदूचे. तो OAC ऐवजी ओच्या ऐवजी मी E लिहिला EAC, त्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल कोन EAC बरोबर कोन OAC. आता मित्रांनो बघा, कोन EAC बरोबर कोन EAC, तुम्हाला माहिती आहे कोन EAC जो आहे तो आहे x. हा जो कोन आहे तो आहे x. ओके नाही का, मग त्यावरून आपल्याला असं लिहिता येईल. हा जर x आहे बघा, कोन EAC x आहे, कंस EC 2x आहे, म्हणजेच हा त्याचं दुप्पट. मग मी असं लिहिणार 1/2 मेजर कंस EC. बघा मित्रांनो, कोन EAC बरोबर 1/2 मेजर कंस EC. याचा अर्थ काय, इकडे लिहितो, हे तुम्हाला तुमच्या वहीत लिहिण्याची आवश्यकता नाही. कोन EAC बघा x होता. ओके, आता त्याऐवजी याच्याऐवजी मी काय लिहिलं, कोन EAC बरोबर 1/2 गुणिले कंस EX लिहिला. EX म्हणजेच काय 1/2 आणि कंस EX किती होता 2x, म्हणजे हा 2 गेला शेवटी xच. म्हणजे हे विधान आपल्याला लिहिता आलं. कोन EAC बरोबर 1/2 मेजर कंस EC हे विधान आपल्याला लिहिता आलं. हे का लिहिलं आपण, विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून मित्रांनो हे कळालं असेल. 2 आहे EX आणि हा आहे x, त्यामुळे आपण असं लिहू शकतो. याला आपण नाव देऊया 3. मित्रांनो बघा, कोन EAC बरोबर आला 1/2 मेजर कंस EC, याला आपण नाव दिलं आहे 3. आता मित्रांनो त्याचप्रमाणे EAC कसा काढला होता आपण OC जोडला होता. OC जोडल्यानंतर आपल्याला मिळालं EAC बरोबर 1/2 मेजर कंस EC. आपण जोडला होता OC. मित्रांनो एक लक्षात घ्या, OC जोडल्यानंतर आपण सिद्ध केलं कोन EAC बरोबर 1/2 कंस EC. समजा मी हा OB जोडला तर मला काय सिद्ध करता येईल, कोन EAB बरोबर 1/2 कंस BE हा सिद्ध करता येईल. पुन्हा सिद्ध करण्याची गरज आहे. बघा मित्रांनो, OC जोडल्यानंतर आपण सिद्ध केलं कोन EAC बरोबर 1/2 कंस AC. जर समजा मी OB जोडला असता तर आपल्याला सिद्ध करता येईल कोन
ए बी बरोबर 1/2 कंस BE तेच लिहायचं आहे, ते लिहितो आहे. त्याचप्रमाणे त्रिज्या OB जोडल्यावर किंवा त्रिज्या OB जोडून आपल्याला सिद्ध करता येईल कोन EAB बरोबर 1/2 मेजर कंस BE मेजर कंस BE. लक्षात घ्या मित्रांनो, हा EC आहे, हा BE आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण EAC बरोबर 1/2 EC सिद्ध केलं, तसंच BAE बरोबर सुद्धा 1/2 मेजर कंस BE सिद्ध करता येईल. तेच आपण लिहिलेलं आहे. याला आपण नाव देऊया 4. 3 व 4 याची बेरीज जर आपण केली तर आपल्याला काय लिहिता येईल बघा. कोण या दोघांची बेरीज करतो आहे, कोन EAC अधिक कोन EAB बरोबर यांची सुद्धा बेरीज होईल, म्हणजे 1/2 मेजर कंस EC अधिक मेजर कंस 1/2 मेजर कंस या दोघांची बेरीज केली आहे कंस BE. ओके मित्रांनो, ऑब्झर्व करूया बघा. याच्यामधनं आपण समजा 1/2 जो आहे तो बाहेर काढला, 1/2 तर काय मिळतो बघा, मेजर कंस. नीट लक्षात घ्या आता, मेजर कंस EC अधिक मेजर कंस BE या दोघांची बेरीज आहे, म्हणजेच मेजर कंस येणार BEC. BE अधिक EC म्हणजे मेजर कंस BEC. इथे लिहूया मेजर कंस BEC. ओके मित्रांनो, कोन EAC अधिक कोन EAB बरोबर मेजर कंस BEC. आता कोन EAC आणि EAB काय आहेत बघा. कोन EAC व EAB म्हणजे हाच कोन झाला मोठा, लिहूया त्याला कोन BAC बरोबर कोन BAC बरोबर 1/2 मेजर कंस BEC. म्हणजेच काय, BEC हा कंस, म्हणजेच याला आपण BDC वाचू शकतो. लिहूया BDC. आणि मित्रांनो, हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. कोन BAC बरोबर 1/2 मेजर कंस BDC. बघा, कोन BAC बरोबर 1/2 मेजर कंस BDC.